हाय यूट्यूब फॅमिली, गावरान किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी। त्यासाठी इथे 1 किलो चिकन घेतलेला आहे। आता आपण पावडर मसाले बघूया। ते आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, सुहाना मटन मसाला आणि मीठ। इथे तळ्याला कांदा आहे, पुदिना बारीक कट केलेला, कोथिंबीर, लिंबू, हिरवं वाटण आणि दही। या तेलामध्ये कांदा फ्राय केलेला आहे। त्यातच आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी चिकन घालू। एक किलो चिकन घेतलेला आहे। आता आपण मसाले घालून घेऊ। हिरवं वाटण, बिर्याणी मसाला, सुहाना मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि हळद। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि चवीपुरतं मीठ। दही, कोथिंबीर आणि पुदिना। एक पूर्ण लिंबाचा रस आपल्याला यात घालून घेऊ। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। मिक्स करून घेऊ आणि 1 तासभर आपण याला मॅरिनेट करायला ठेवूया। आता आपण इथे फ्राय केलेला कांदा आहे, तो पण आपण त्यात घालून घेऊ। आणि याला चांगलं मिक्स करू आणि नंतर त्याला आपण कांदा घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ। बघा, आपला आता छान मिक्स झालेला आहे। आता आपण याला शिजायला ठेवू। तर आपला आता इथं मसाला लावून झालेला आहे। आपण एका वाटीत कोळसा घेतलेला आहे आणि त्याच्यावर तूप घालू आणि त्याला एक वाफ। इथं आपण बिर्याणीसाठी तांदूळ भिजू घातलेला आहे आणि गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आहे। खडे मसाले त्यात घातलेले आहेत आपण। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण तांदूळ घालूया त्यात आणि 90% आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा। बघू शकता तुम्ही। आपण ह्याला मिक्स करू आणि 90% फक्त आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे। चला तर आपण याला ताट ठेवू आणि 1-10 मिनिटं शिजून घेऊ। बिर्याणीसाठी तांदूळ भिजू घातलेला आहे आणि गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आहे। खडे मसाले त्यात घातलेले आहेत आपण। आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे। आता आपण तांदूळ घालूया त्यात आणि 90% आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा। बघू शकता तुम्ही। आपण ह्याला मिक्स करू आणि 90% फक्त आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे।
चला तर आपण याला ताट ठेवू आणि 1-10 मिनिटं शिजवून घेऊ. चला तर आपला तांदूळ शिजला का बघूया. मस्त कसला भारी शिजलाय बघा आपला तांदूळ. बरोबर 90% शिजलेला आहे. तर आपण आता त्याचे लेअर करून आपलं चिकन बी शिजलेलं आहे. तर आपण आता त्याची रेल बनवू. कसला मस्त शिजलेला आहे आपला तांदूळ बघा. चला तर आता आपला तांदूळ ह्यात घातलेला आहे भात. आपण आता फ्रूट कलर घालून घेऊ. कोथिंबीर, आणि पुदिना, मस्त. आणि ह्याला आपण आता कोळशाच्या शेगडीवर त्याला चांगला दम देऊ आपण. तर बघा अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही कसली मस्त भारी झाली आपली बिर्याणी. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.